या ठिकाणी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर ठरतोय नरेश चिपाट आणि त्यांना पुरस्कृत करतील नरेश पठारी या सरांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट 4 धावा आणि या 4 धाब्याने खातं ओपन झालंय एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघाचं. राजित सिन्वार आहे स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला साहिल मोरे. चांगले युवा टॅलेंटेड फलंदाज आहेत. अष्टपैलू नेतृत्व म्हणून पाहिलं जातं साहिल मोरेकडे. त्याची ख्याती नक्कीच पाहिली केळवा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये. जबरदस्त खेळी त्यांच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर आला होता, फंबल झाली त्या ठिकाणी आणि बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवर देखील 4 धावा, तदनंतर 3 धावा. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग धारण करून मात्र या धावा परिपूर्ण करत असताना साहिल मोरे आहे स्ट्राईक एंडला. छोटा पॅकेट बडा धमाका. एक चांगला युवा टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू आहे साहिल मोरेकडे आपण पाहिलं तर. चांगला फलंदाज आणि चांगला गोलंदाज देखील आहे. यावेळेस क्रॉस झाले होते पूर्ण. बॅकवर्ड स्क्वेअर लगला क्षेत्ररक्षण, परंतु सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल आणि 2 धावा परिपूर्ण आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धाव फलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 3 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना आहे एकलव्य स्पोर्ट्स केळवे तर एका बाजूला SSC पटराई. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. शॉर्ट लेगला मारण्याचा प्रयत्न होता. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटक आहे प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडू असतील या पहिल्या षटकातील या पॉवर प्लेच्या P1 मधील. यावेळेस पूर्णपणे क्रॉस झाले होते. लाऊड अपील होती पंचांकडे. इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस अप्रतिम चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षण आहे. एकच धावेवर सॅटिस्फाय वापर लागेल. एक षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 11 रन 11 धावा बिनबाद खेळी एकलव्य स्पोर्ट्स केळवे प्रथम फलंदाजी करत असताना. नवीन गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्क वरती. मनीष या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज त्या अनुषंगाने गोलंदाजी करेल. 11 धावा एक षटकाच्या समाप्त खेरीस लागल्या गेल्या. दुसरे षटक आहे मार्गस्थ. गोलंदाज मनीष ऑन ट्रॅक वरती आलाय. मोठा प्रहार केलाय. राजित सिन्वार नावाचा ब्रँडेड षटकार 6. या 6 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. षटकाराने स्वागत केलं गोलंदाज मनीषचं. राजित सिन्वार आतापर्यंत चांगली फलंदाजी. लेफ्ट हँड बॅटल आहे. युवक फलंदाज म्हणून पाहिला. युवा टॅलेंटेड तर एका बाजूला अनुभवाचं भंडार. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन असेल
मैदानामध्ये. एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघ आहे तर एका बाजूला SSC वडराई. पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. मिडोनचा क्षेत्रक्षण ते चेंडू खाली आलाय. अचूकरित्या फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. एकेरीला दुहेरीमध्ये नेला आणि 2 धावा परिपूर्ण केला. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 धावा धावफलकावरती. 19 रन ऑन द स्कोर कार्ड. राजित सिन्वार आहे आतापर्यंत चांगली फलंदाजी साकारतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस ट्रमलाईनच्या बाहेर. पंच दर्शवतील पनिशमेंट दिलं जाईल या चेंडूवरती. खराब चेंडू. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 20 धावा धावफलकावरती. मनीष आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. इथून मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी राहिली गेली. षटकार आल्यानंतर थोडस प्रेशर, दबाव आणि दडपण. आखू टप्प्याची लेंथ लाईन सोडणार नाही. जैसी गेंद वैसा नसीहत. आणखी एक राजित सिन्वार नावाचा षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. 2 षटकार देखील पाहायला मिळाले आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राजित सिन्वार आता मात्र सेट बॅट्समन पाहायला मिळतोय. यावेळेस अप्रतिम चेंडूला पुन्हा एकदा 1 बाउन्स क्लिअर करेल. सी मारे खापार. चौकार 4. धन्यवाद. मनीष आतापर्यंत थोडासा महागडे षटक हाताळतोय. 4 चेंडू हाताळून झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील. यावेळेस काय क्लास. यू ब्युटी क्रिकेटचा ट्रेडमार्क राजित सिन्वार. षटकार 6. धन्यवाद. अप्रतिम षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलंय. 36 रन ऑन द स्कोर कार्ड. 36 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. प्रेशर आहे, दबाव आहे गोलंदाजावरती. प्रभावित केलंय. यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट होईल आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आणि या 2 धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलक जाऊन पोहोचले 38 धावा धावफलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. थँक्यू. नवीन गोलंदाज दक्षला मात्र आणला जात आहे. विकेट टेकर गोलंदाजी होईल का. धावांचा डोंगर आपण पाहिला तर मजबूत परिस्थितीमध्ये आहे. एकलव्य स्पोर्ट्स केल्वे संघ 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस साहिल मोरेचा फटका फसलाय त्या ठिकाणी. गुड जज विकेट टेकन. कॉटन बॉलच्या माध्यमातून साहिल मोरे परततोय बॅक टू द पवेलियन. गॉन.
धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी या नवीन फलंदाज निशांत मेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला फलंदाज आहे, चांगला टॅलेंट आहे या फलंदाजाकडे देखील. गोलंदाज दक्षने मात्र पहिल्याच चेंडूवर साहिल मोरेला पाठवून देण्याचं काम केलं. तदनंतर नवीन फलंदाज निशांत मेरे आलाय. कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल? फुलटच बॉल, फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत काही जबरदस्त एफर्ट झाले त्या ठिकाणी आणि चांगले प्रयत्न दर्शवले. इथून थोडासा फंबल झाले. खेळताना मित्रांनो थोडस काळजी घ्या. इथून मात्र चांगले एफर्ट दर्शवले होते झेल पूर्ण करण्यासाठी. मेहनत चांगली होती. नक्कीच थोडीशी इंजुरी पाहायला मिळाली निशांत मेरेच्या पाहायला. धन्यवाद. थँक्यू. तोपर्यंत दक्ष चांगला गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट जरूर आला होता. तदनंतर 2 धावा खर्च केल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकापासून थोडासा लांब राहिला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला. चौकार आलाय त्या ठिकाणी आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 44 धावा धावफलकावरती. 44 रन ऑन दी स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, किती चांगली फलंदाजी देखील राहिले गेले राजित सिन्वार. आतापर्यंत चांगला खेळी त्याच्या माध्यमातून. गोलंदाज दक्ष कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल? थोडंसं थांबावं लागेल मोठ्या फटक्यापासून. पहिला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलच्या माध्यमातून सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद निशांत मेरेच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज मानस मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत चांगली गोलंदाजी दक्षच्या माध्यमातून राहिले गेले. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू मागे मानस आल्या पावले, मात्र चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलाय. सीमारेखा पार षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावरती. 50 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम त्या ठिकाणी चेंडूला पाठवून देण्याचं काम केलं. यावेळेस पुन्हा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यावेळेस चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद मानस बॅक टू द पवेलियन.
धन्यवाद. थँक्यू. जबरदस्त या ठिकाणी 3 षटकांचा खेळ. हॅलो. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्त खेळ 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. विपुल हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती शेवटचे आणि अंतिम षटक आहे. राजित सिन्वार आहे. चांगला आतापर्यंत सेट बॅट्समन पाहायला मिळतोय. राजित सिन्वार आहे तर एका बाजूला विपुल हा गोलंदाज. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आणि चांगली आतापर्यंत फलंदाजी साकारली ज्याने राजित सिन्वार हा ट्रम्प कार्ड फलंदाज होता आणि इथून चांगली खेळी. पुन्हा एकदा गोलंदाज विपुल ऑन अ ट्रॅक. MLS मात्र नो चेंडू हाताळलाय. पहिलाच बॉल यावरती मात्र फ्री हिटचा सिग्नल असेल. सुदर्शन चक्र मात्र फिरलं जात आहे आणि इथून राजित सिन्वारसाठी लायसन्स असेल या चेंडूवरती. किती धावा जमवेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कॉट अँड बोल्ड संधी होती त्या ठिकाणी. राजित सिन्वारला फ्री हिट होता. सॉरी समस्व. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेने 52 धावा धावफलकावरती. 52 रन ऑन दिस स्कोर कार्ड. 52 धावा जमवल्या गेल्यात आतापर्यंत. शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळलाय. नो चेंडू. इथून मात्र गोलंदाज दुसरा जी नियमावली आहे स्पर्धेची त्याला मात्र फॉलो करणे खूप महत्वाचं असते. समीरला मात्र आणलं जात आहे शेवटचे आणि अंतिम 5 चेंडू हाताळण्यासाठी. राजित सिन्वारला मात्र स्ट्राईक आहे. यावेळेस अप्रतिम स्विच हिट झालाय. क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू सरळ वन बाउन्स क्लिअर करेल. आलाय या ठिकाणी मैत्री ग्रुप चषक 2025 चा चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. धावसंख्या आपण आतापर्यंत तपासून पाहिली तर 58 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 39 धावा वैयक्तिक खेळी आतापर्यंत राजित सिन्वार. पहिली 50 आपण पाहिली या स्पर्धेमध्ये शैलेश निबल ज्याने 9 चेंडू आणि 52 धावा. यस कॉट अँड बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. राजित सिन्वारच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद झालाय. 13 चेंडू हाताळले आणि 39 धावांचं एक मोलाचं योगदान आपल्या संघासाठी राहिलं गेलं. धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि जास्तीत जास्त मात्र करण अंबाळा या नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि तोच आहे चेतन. गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली समीरने. 2 चेंडू फेकून झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील.
यावेळी सप्रतिम साईडला क्षेत्ररक्षण आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 60 धावा धावफलकावरती. 60 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथून बघता सॉफ्ट हँडने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स. त्या ठिकाणी डेड बॉल. विजेच्या तारेला लागला किंवा विजेच्या खांबाला लागला तर मात्र डेड बॉल आहे. शेवटच्या अंतिम 2 चेंडू आहेत. या 2 चेंडू मग किती धावा जमेल. चेतन आहे स्ट्राईक एंडला. 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसला त्या ठिकाणी. इथून खराब फेकी झाली. एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना इथून मात्र एकंदरीत 4 धावा मिळतील आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 64 रन ऑन दी स्कोर कार्ड. 64 धावा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 64 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाही. एक धाव मिळाली. इथून मात्र खराब फेकी झाले. पंबल झाली त्या ठिकाणी. इथून 3 धावा परिपूर्ण होतील आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 67 रन आणि 68 धावांचं लक्ष हे समोर असेल. चला नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. संघर्ष सावरे संघनायक आणि एकता पाटील पाडा संघनायक. दोन्ही संघाचे संघनायक या. हॅलो. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. विशाल अहमद सरांच्या शुभ हस्ते मात्र एकता पाटील पाडा संघ आहे तर एका बाजूला संघर्ष सावरे. पहिला सामना असेल. चॉईस दिली जाईल. यस. एकता पाटील पाडा कॉलिंग असेल.
पाटीलपाडा संघ मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम काय निर्णय असेल? दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? करू, कमीत कमी द्यायचा प्रयत्न करू. ओके, हे होते, जास्त वेळ घेणार नाही. एकता पाटीलपाडा संघाचे कर्णधार महेंद्र. तर संघर्ष सावरे संघ, तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. आयडियल स्कोर काय आहे? 50 करायचं तर 50 असेल. आज जयदीप नसताना तुम्ही कोणत्या अनुषंगाने खेळी दाखवाल? काय नाही, आम्ही आमच्या बेस द्यायचा कोशिश करू. ओके, थँक्यू. हे होते संघर्ष सावरे संघाचे सागर दांडेकर. वळी आपण लगेच मॅचकडे, जिथे 68 धावांचा पाठलाग करायचा आहे SCC वडराई संघाला. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच लाईव्ह ॲक्शन मध्ये. अडुसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये. साहिल आणि उद्देश ही सलामीर जोडी आहे. तर गोलंदाज राजित शिनवार गोलंदाजी मार्कवरती. अष्टपैलू खेळाडू, ज्याची खेळी 13 चेंडू 39 धावा, एक मोलाचे योगदान. पहिलाच बॉल. यावेळेस अप्रतिम चेंडूला फक्त हलक्याशा दिशेने दिशा देण्याचं काम केलंय. सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं. अचूक फेकी येईपर्यंत 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावांनी खातं ओपन झालं SCC वडराई संघाचं. काही जबरदस्त खेळी, काही फट राहिले गेले होते. राजित सिनवार चांगला गोलंदाज. तर एका बाजूला लेफ्ट हँड बॅटल आहे साहिल, तर एका बाजूला उद्देश आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेतन मात्र त्या चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय. सामना 2 मिनिटं थांबायचा आहे. आमचे प्रमुख पाहुणे मैदानामध्ये आलेत. दोन धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आपण पाहिला क्लब स्पोर्ट्स केळवे, तर एका बाजूला SCC वडराई. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गतीवरती स्वार झाला गोलंदाज राजित सिनवार. प्रभावित केलं आतापर्यंत या गोलंदाजाने. फलंदाजी देखील खूप चांगली. त्याच्या माध्यमातून एक युवा टॅलेंटेड आपण अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं राजित सिनवारला. चांगला गोलंदाज. यावेळेस मात्र लोवर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. इथून एकच धाव लेग बायच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. व्हाईट सिग्नल आला आहे त्या ठिकाणी. अभांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 6 धावा धाव फलकावरती. गोलंदाज राजित सिनवार पुन्हा एकदा ऑन ट्रॅक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तेज थरार फलंदाज. अचूक टप्पा. लाईन लेंथ मात्र मेंटेन केली गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. त्यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल. एक मोठी मॅच. संघर्ष सावरे आणि एकता पाटीलपाडा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. क्षेत्ररक्षण नाही आहे. कॅप मध्ये चेंडू आहे. साहिल मोरे चेंडू खाली जरूर गेला होता. कॉलिंग नव्हतं त्या ठिकाणी.
चेंडू सरळ सीमारेखा पार चौकार येईल. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी देखील करावी लागेल आणि इथून चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. 17ची सरासरी गाठायची आहे प्रत्येक षटका मागे एसीसी वडराई संघाला. निशांत बेरेला मात्र आणलं जातंय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटक आपण इथून पाहिलं तर फक्त 10 धावा खर्च केल्या गोलंदाज राजित सिन्वारने. इथून कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल निशांत बेरे. 17ची सरासरी गाठायची आहे प्रत्येकी षटकामागे एसीसी वडराई संघाला. सलामीर जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. साहिल आणि उद्देश ही सलामीर जोडी आहे. गोलंदाज निशांत बेरेला मात्र आणलं जाते ऑन ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू असेल. याहीच पहिलाच बॉल ब्लॉक हॉलचा चेंडू हाताळला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. इथून एक धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धाबेने 11 रन ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. गोलंदाज निशांत बेरे चांगली गोलंदाजी आहे. चांगला अनुभव देखील आहे या गोलंदाजाकडे. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून थोडासा गेअर चेंज करावा लागेल कारण की ज्या अनुषंगाने धावांची गती रिक्वायर्ड रन रेट आस्किंग पर षटक आहे ते मात्र वाढत चाललंय आणि इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन झालं. चेंडू पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग राहिला आणि इथून प्रभावित केलं गोलंदाजाने. हवी ठरला आतापर्यंत गोलंदाज. फलंदाजावरती उद्देश आहे. चांगले एफर्ट देखील पाहायला मिळाला उद्देशच्या माध्यमातून. कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल कारण की महत्वाच्या धावा महत्वाच्या क्षणाला यष्टीरक्षक बीट झालाय. कार्पेटला रोल करत दन 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 चेंडू आलाय सरळ. इथून तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झाला. 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक त्या चेंडू खाली आलाय. गुड जज. विकेट टेकन. फलंदाज बाद झालाय. उद्देश बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. थँक्यू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निशांत पेरीच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज विपुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तडोबदार आहे. जबाबदारी घ्यावी लागेल विपुलला. इथून मोठं आव्हान दिलंय. 68 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. यावेळी क्रॉस झाले. इथून मात्र यस निर्धाव चेंडू आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी निशांत बेरेच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली गेली. धावफलक थोडस संत आहे आतापर्यंत. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज निशांत मेरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली गेली. यावेळेस खराब चेंडू हाताळला गेलाय. चेंडू सरळ कार्पेटला रोल करत आलाय त्या ठिकाणी. चौकार. बाईच्या माध्यमातून चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 17 धावा.
इथून येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 51ची गरज. 25.50ची सरासरी गाठावी लागेल. 12 चेंडू आणि 51 धावीची गरज. नवीन गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज निशांत भगत. गोलंदाज निशांत भगत तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. 12 चेंडू आणि 51ची गरज. बारा चेंडू आणि 51ची गरज आहे. निशांत भगतला मात्र आणलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल. 12 चेंडू आणि 51ची गरज आहे SSC वडराई संघाला. निशांत भगत हा गोलंदाजी मार्क वरती. यस, अचूक टप्पा, लाईन लेन मेंटेन केली. कला कौशल्य गुणवत्ता सर्व काही गोष्टी आहेत या निशांत भगतकडे. चांगला चेंडू हाताळलाय. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. तेज थरार भन्नाट वेग झालाय. वाईड आहे. यस, यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. अप्रतिम चेंडू हाताळलाय. यावेळेस ॲक्रोच झाले. खराब चेंडू. त्याच्यावरती पनिशमेंट केलं जात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय. 1 बाउंस सीमारेखा पार चौकार. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 22 याकडे वरती. 22 रन ऑन दिस स्कोर कार्ड. 22 धावा. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका जरूर फसला होता. क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला. तिसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून 2च धावेवर थांबावं लागेल आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 24 रन 24 धावा धावफलकावरती. चांगली खेळी राहिली गेली आतापर्यंत. 24 धावा धावफलकावरती. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यस, यष्टी चित्त होताना फलंदाज बाद झालाय. साहिल बॅक टू द पविलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. जतीन आलाय नवीन फलंदाज मैदानावरती. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. अजूनही विजयासाठी 44 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 44 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. जतीन आलाय. आठ चेंडू आणि 44 धावा. निशांत भगत इथून चांगला बॉल हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू. 7 चेंडू आणि 44ची गरज. 7 चेंडू 44 धावा हे सामन्याचं इक्वेशन राहील. यावेळेस अप्रतिम विकेटचं पतन होईल. यष्टी चित्त जतीन सिल्वर डकचा शिकार होतोय. इथून 6 चेंडू आणि 44ची गरज. इम्पॉसिबल इन मॅथमॅटिकल असं टार्गेट आहे. 6 चेंडू आणि 44ची गरज.
शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी गोलंदाज दीपेश. 6 चेंडू आणि 44 ची गरज. सहा चेंडू आणि 44 ची गरज आहे. यावेळेस क्रॉस राऊंड खेळण्याचा प्रयत्न, फटका त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन नव्हतं. निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू आणि 44 धावा आहेत. जे रस्त्याने चालतायत ते थोडस फास्ट चाला मित्रांनो. यावेळेस कॉट अँड बॉल. यस, फलंदाज बाद होतोय. चला नवीन फलंदाज पाठवा लगेच. चला एकता पाटील पाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तयारीत राहायचं आहे तुमचे सर्व खेळाडू. एकता पाटील पाडा संघ दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल. पहिला सामना संघर्ष सावरे आणि एकता पाटील पाडा संघ. गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर होता त्या ठिकाणी. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी साकारली एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघाने. यावेळेस पूर्णपणे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय त्या ठिकाणी. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज दीपेश डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून पाहायला गेला. चांगली गोलंदाजी. प्रतिम चेंडूला सरळ पाठवून देण्याचं काम केलंय. चेंडू आलाय सरळ सीमारेखा पार चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 29 धावा, 29 रन ऑन दिस स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 1 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. हे सामना जवळजवळ एक लव्ह स्पोर्ट्स केळवे संघाकडे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना. यस, कॉंग्रॅच्युलेशन एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघ अँड हार्ड लक टीम SSC वडराई. दोन्ही संघाने हँडशेक करा. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल संघर्ष सावरे संघ आणि एकता पाटील पाडा संघ. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड करा दोन्ही संघाने.